नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे. आपण चाळीसगाव तालुक्यातील नागद या गावामध्ये आहे. नागद गावचे आपले शेतकरी मित्र आहे जैन सर. सर आपली ओळख सांगा थोडक्यात. जानमल जैन, नागद राहणार, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. चाळीसगावहून जवळ आहे. बरोबर. जैन सर हे एक होलसेल किराणा दुकानाचे व्यापारी आहे. त्यांचं एवढ्या पंचक्रोशीमध्ये खूप चांगलं नाव आणि प्रस्थ पण आहे. एक सामाजिक कामात पण त्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर त्यांनी आपण जो बाग बघतोय आता, हा सदाबहार पेरू आणि जापानी झेन आंबा याची जानेवारी महिन्यामध्ये लागवड केलेली आहे. एकूण किती क्षेत्र आहे सर? हे 2.5 एकर. 2.5 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी हा जो पेरूचा बाग लावलाय एकदम घनदाट पद्धतीने, जे लोकांसाठी देतोय आपण की दर 3 फुटावरती आंबा आणि 2 फुटावरती पेरू. आता हा जवळपास 6-6.5 महिन्याचा प्लॉट आपला झालेला आहे. 6-6.5 महिन्यामध्ये जर बघितलं तर आज आपल्या पेरूला आज या प्रत्येक झाडावरती आपल्याला 40-50 कळ्या आलेल्या आहे. आपण याच्यातल्या ह्या कळ्या कमी करणार आहोत, या जास्त पकडणार नाही. म्हणजे आपण जे शेतकऱ्याला सांगतोय की पेरू लागवडीनंतर 8व्या महिन्यामध्ये आपला पेरू हा मार्केटमध्ये विकायला जाणार. आणि जो जापानी झेन आंबा आहे, हा जो शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून आहे की जो दर 3 फुटावरती आहे, वर्षातून 2 ते 3 वेळेस येणार. म्हणजे आंब्याच्या आधी आंबा, आंब्याच्या सोबत आंबा आणि सगळ्यांचे आंबे संपले का परत आपल्याकडे आंबा. जर आपण बघितलं तर आज जुलै महिन्यामध्ये जे आपले जुने प्लॉट आहे आंब्याचे 1.5-2 वर्षाचे, या आंब्यावरती आपण व्हिडिओच्या शेवट ते टाकणारच आहोत की आता जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादश झाल्यानंतर पण आंब्याला आंबे आहे आणि त्याच्यासोबत मोर म्हणजे तोरे पण फेकलेले आहे. जर जुलै महिन्यामध्ये आंब्याला तोरे असतील तर हा आंबा नक्कीच आपल्याला देवदीपावळीला आणि नवरात्रामध्ये हा आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार आहे. ही अतिघनदाट लागवड करण्यामागचं कारण म्हणजे जे एका एकरमध्ये जी आपण शेती करतोय, जी पारंपरिक शेती, ही बदलून आपल्याला शेती करायची ती अतिघनदाट लागवड. म्हणजे एका एकरमध्ये 5 ते 6 एकरची झाडं लावायचे आणि त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचंय. या सर आता जर बघितलं आपण इथं आंब्याचे झाड जर बघितलं तर एवढं सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे का आता एक 6-6.5 महिन्यामध्येच आंब्याला आंबे आलेले दिसत आहे आणि ते सेटिंग पण झालेली आहे. आपण हे पण ठेवणार नाहीये, हे आपण काढून टाकणार आहे. पण आपण शेतकऱ्याला दाखवत होतो की एका वर्षामध्येच आंब्याला आंबे येतात. हे 2-3 झाड, हे 1-2-3 झाडांना जे आले आहे, बाकीचे कट केला आपण मोर. ज्या झाडांना ठेवलंय 2-3 झाडांना, हा आपण असंच ठेवणार आहे की आंबा सेटिंग कसं होतो आणि नंतर प्रत्यक्षात खायला कसं येतो. सर मी तुम्हाला एक असं विचारू शकतो की आपण ही जी घनदाट लागवड करतोय आणि आंबा लागवड करतोय, जे जुने शेतकरी आहे किंवा जे पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडलेले शेतकरी, यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? यांच्यासाठी एकच सांगतो मी, आता घनदाट पद्धतीनेच लागवड करा. त्याच्यात आपलं उत्पन्न वाढणार आहे, आपल्याला शेती परवडणार आहे. सगळ्यांनी आता नवीन हायडेन्सिटी त्याच्यातच जायचं आणि तीच लागवड करायची. बरोबर सर. बघा सर, इथून मागे ऊसाची शेती करीत होते, केळीची शेती करीत होते किंवा कपाशी, पपई सारखी शेती करीत होते. फळ वनस्पतीमधून पैसे होतातच, परंतु जे आपण आता अवलंबून राहिलोय की एक कल्ली पिकावरती, जसं पपई असेल, केळी असेल, हे वर्षातून एकदा येणार आहे. द्राक्षे असेल, तुमचे डाळिंब असतील, हे जे पिकं आहे की हे वर्षातून एकदाच येतात. पण जर काही अवकाळी पाऊस झाला किंवा नैसर्गिक कुठलीही समस्या जर आली आपल्यावरती, तर आपण ते 1 वर्ष पूर्ण आपलं बर्बाद होतं सर. म्हणजे जर ह्या वर्षाचं उत्पन्न गेलं तर परत कधी येणार आहे आपल्याला? पुढच्या वर्षी येईल याची ही शाश्वती नाही. हे फक्त आपण आपल्या मनाला समज देतोय, या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी होईल, पुढच्या वर्षी नाही झालं. हे करत असतानाच शेतकरी आज एकदम तळागाळाला गेलाय, आज कर्जबाजारी झालाय सर. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून आपल्याला शेतीत बदल का करायचा, हा आंबा का लावायचा, हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येतोय सर. म्हणजे जर आज बघा, मला कोकणातून इतके फोन येत आहे सर, जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तिकडे अक्षरशः गारपीट झाली. त्या गारपीटाने मोर हा पूर्ण गेला. कोकण हा पट्टा म्हणजे आंब्याला मुख्य पीक आहे त्यांचं सर. म्हणजे इतिहासामध्ये पहिली वेळ अशी आली का तिथल्या जे लोकप्रतिनिधी आहे यांना मोर्चे काढावे लागले किंवा सरकारकडे अनुदान मागावं लागलं किंवा नुकसान भरपाई मागावं लागली. म्हणजे ते लोक आज रस्त्यावरती उतरले. याचं कारण काय
का जे 1 वर्षाच्या पिकावरती ते अवलंबून होते. बरोबर. सगळा मोर डॅमेज झाला. या वर्षी त्यांची मोर सेटिंग झाली नाही, म्हणजेच परिणामी आंबा म्हणजे 1 वर्षाचं उत्पन्न सगळं आज त्यांचं बरोबर. संपून गेलं. तर आज त्यांची एवढे फोन आहे, सर मोर सेटिंग साठी काय करावं लागेल, गळ म्हणून काय करावं लागेल, अनेक प्रश्न आहेत यांचे. मग आपण ही जी व्हरायटी आणली बघा, आता जर असं समजा अतिवृष्टी झाली, आत्ताचा माल हा सगळा आपला बरबाद झाला, तरी आपल्या 2 ते 3 महिन्यात परत नवीन तोरे फेकणार आणि नवीन आंबा तुम्हाला येणार. पेरूची ही तशीच गोष्ट आहे सर. हा बार जरी खराब झाला तर लगेच 2-3 महिन्यामध्ये आपला नवीन बार आहे. म्हणजे शेतकरी खूप पैशावाला जरी नाही झाला, पण कमीत कमी कर्जबाजारी तरी नाही होणार. त्याचा उदरनिर्वाह किंवा याच्यातून उत्पन्न हे शाश्वत आहे. म्हणून आपल्याला शेती जी करायची आहे ती शाश्वत करायची आहे. आणि आपलं मुख्य विजन आहे की शेतकऱ्याला केमिकल पासून दूर ठेवायचंय, आपल्याला सेंद्रिय शेती करायची. पण सुरुवातीला लगेच आपण जर म्हटलं 100% सेंद्रिय करायची तर ती होणे शक्य नाही सर. याचं कारण असं आहे की सुरुवातीला आपण आपल्या शेतीमध्ये आधी खूप केमिकल टाकून ठेवलंय. जर एखाद्या झाडाला 2-4 ग्रॅमची आवश्यकता जर असेल तर आपण काय केलंय, ऍव्हरेज भेटावं म्हणून नको तेवढं केमिकल त्या शेतामध्ये नेऊन टाकलं. झाडाला जेवढं पाहिजे त्याने ते घेतलं, परंतु बाकीच्या सगळ्या केमिकलचे बॉन्ड तयार झाले. आणि तेच पाणी आता पाऊस झाला, हे पर्क्युलेशन होणार, हेच आपल्या विहिरीत जाणार आणि तेच पाणी परत आपण पिणार. म्हणजे आपणच इथं विष पेरतोय आणि आपणच पितोय. आज बघा सर, 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना अटॅक यायची वेळ आली, किडनीचे आजार सुरू झाले, हृदयाचे आजार सुरू झाले, नवे नवे जे मंदबुद्धी हा प्रकार जास्त व्हायला चाललाय. तर मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतोय, जर आपण केमिकलचा भडीमार जर कमी नाही केला तर साहेब पुढच्या पिढीला शुक्राणू शिल्लक राहणार नाही. एकदम नपुसकत्व येण्यास आपणच कारणीभूत आहे. पुढच्या पिढीला मुलंच होणार नाही सर. इतकी वाईट परिस्थिती झाली. म्हणजे मुख्य कारण काय सर आपलं, आज सेंद्रिय शेती करावी पण त्याच्या सोबत करावी शाश्वत शेती. हीच तळमळ आहे की आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचून अतिघनदाट लागवड, व्हर्टिकल फार्मिंग, मजल्याची शेती किंवा मल्टीक्रॉप एका शेतामध्ये. आज जर पेरू बघितला आपण 5-6 वर्ष पेरूचं आंतरपीक म्हणून उत्पन्न घेणार आहोत आणि आंबा हा आपलं मुख्य पीक आहे. इथं आंबा हा पुढच्या 35-40 वर्षापर्यंत चालणार आहे. आज एवढा ताकदीनं जो प्लॉट आपण बघितलं, जर जैन साहेबांची शेती ही खूप उत्कृष्ट करतात, ते कुठलंही तण दिसत नाहीये. तसंच आता त्यांनी विडमेटची पण पुढच्या 1-15 दिवसात तयारी केली आहे. विडमेट झाल्यानंतर ना आपल्याला रोटावेटर मारायचा, ना नांगरटी करायची, ना त्याच्यावरती तणनाशक मारायचं, ही कुठली गोष्ट करायची नाही. आपली मुख्य तळमळ आहे सर. बघा आज चिखल आहे, आपण बुट्ट पॅन्ट वरती केलेली आहे, तर आज गाडी काही शेतामध्ये 1-1.5 किलोमीटर पर्यंत जात नाही सर. पण माझं मुख्य काम आहे कन्सल्टिंग, का ह्या शेतीमधून उत्पन्न काढून द्यायचं आहे. हो, आज मी प्रत्येक महिन्याला शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जातोय आणि त्याला उत्पन्न काढून द्यायपर्यंत आपण त्याच्या सोबत आहे. फक्त रोपटं नाहीये, रोपटं देण्याच्या सोबत त्याचं यथोचित मार्गदर्शन द्यायचंय आपल्याला आणि फळ विक्रीपर्यंत द्यायचंय. त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. बघा सर, आज तुम्ही आंबा लागवड केली, पेरू लागवड केली, याच्याविषयी तुम्हाला माहितीच नाही. माहिती आहे आंब्यावरती कुठले आजार येतात, पेरूवरती कुठले आजार येतात, याला डेव्हलप करायचंय. जर आज जुलैमध्ये लोकांचा प्रश्न आहे सर, जुलैमध्ये मोर दाखवताय तुम्ही, आंबा दाखवताय, मग जर आंबा दाखवायचाय तर त्याला परागीभवन झालं पाहिजे, त्याला मधमाशी पाहिजे, ती कशी शेतामध्ये आली पाहिजे, हा एक सूक्ष्म अभ्यास आहे सर. पेरू जर लागवड करीत असेल तर त्याला निमॅटोड येणारच, मुळकूज येणार, मर रोग येणार, गळ होणार, पिशवी लावल्यानंतर पेरू गळून पाडणार, किंवा फळ तयार झाल्यानंतर त्याला चकाकी कशी आली पाहिजे, साईज कशी आली पाहिजे, हे खूप सूक्ष्म अभ्यास आहे याच्यामध्ये. झाड बरेचसे लोक काय करतात, कुठल्या तरी एखाद्या शेतकऱ्याला पैसा झाला म्हणून तो रोपटं आणतात, लावून देतात, परंतु ते माहीत नसल्यामुळे आपली शेती पूर्णपणे बस्ट होते, आपण नाकाम होतो त्याच्यामध्ये. म्हणून आपलं काम काय आहे सर, का रोपटं लावण्यापासून तर फळ विक्रीपर्यंतचं शेतकऱ्याला मार्गदर्शन द्यायचंय. सर बघा, ही शेती एवढी सुंदर करताय तुम्ही, मला खूप आनंद वाटला आज तुमच्या प्लॉटमध्ये येऊन. इतकं सगळा प्लॉट दाखवा दादा एकदा. इतक्या प्लॉटमध्ये साहेबांनी इतकी मेहनत घेऊन आणि जी ते काम करताय इथं, का ती त्यांना गोडी पण तयार झाली. सगळ्या बाउंड्री लाईनिंगला आपण नारळ लावलंय, मोहगोणी लावली, म्हणजे एका एकरमध्ये कमीत कमी 6-7-8 एकरची शेती आपण केली आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना इतका आनंद होतो की आपण आज शेतकऱ्यांना यशस्वी करतोय. खूप खूप आनंद होतो सर, ऊर भरून येतोय का आज शेतकऱ्यांना आपण पैसे करून देतोय. सर आपलं कामच असं आहे का मार्केटमध्ये कधी यायचं. बघा, जर आज आपण पेरूचा दर बघितला मार्केटमध्ये, जुलै महिन्यामध्ये बोलतोय आपण, आज 35 रुपयापासून 70 रुपये किलोचा दर आहे.
जर कोणी पेरू बागायतदार ऐकत असतील, करतात काही लोक कमेंट करतात का सर एवढाच भाव गेला तेवढाच भाव गेला, पण मी पहिले जसं सांगितलं झाड लावणं इतकं महत्वाचं नाहीये, मार्केटमध्ये कधी यायचंय. जर तुमचा आंबा मार्केटमध्ये जर आला सर एप्रिल महिन्यामध्ये तर पेरूचा दर पडतो. सगळीकडे आंब्याची मार्केट पिवळी पिवळी दमक दिसते, सगळ्यांचे दर हो सगळ्यांचे दर कोसळतात. पण मग आपल्याला आंबा संपला म्हणजे आता जुलैत आंबा कुठेही दिसणार नाही तुम्हाला, दिसला बी तर मोजका आहे. जी व्हरायटी पाहिजे ती नाहीये, जो उपलब्ध आहे तोच, आणि आपण तो दराने घेतोच कुठल्याही. तर आज जर पेरू मार्केटमध्ये असेल तर आज जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात यायचे आपल्याला मार्केटमध्ये, मग याची कटिंग कधी घेतली पाहिजे हे मार्गदर्शन गरजेचं आहे. ती कन्सल्टिंगचं काम आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन करतोय. आज गेल्या 5-6 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करतोय सर, जिथे जिथे आपल्या लागवडी झाल्या. बर पावसामध्ये चिखलामध्ये 100% शेतकऱ्याला ते द्यायचंय आपल्याला. सर आपण ही जी शेती करतोय या पंचक्रोशीमध्ये एक आदर्श शेतकरी म्हणून तुमचं नाव घेतलं जातंय, किंवा बरेचसे शेतकरी आतापर्यंत किती शेतकरी आपल्या शेतीला व्हिजिट करायला आले सर? 100च्या वर. हो 100च्या वरती शेतकरी ही शेती बघण्यासाठी आले आहे की जैन सरांनी नेमकी नवीन काय केलं आहे, आणि त्यांच्या माध्यमामधून बरेचसे शेतकरी जोडले गेलेले आहे. सरांचा प्लॉटला अजून फळं आले नाही. सरांनी मला कमेंटमेंट केली होती की सर माझा प्लॉट जर इथं डेव्हलप झाला, माझ्या आंब्याला आंबे आले आणि माझ्या पेरूला पेरू जर आले तर मी मिनिमम तुम्हाला 50 ते 100 एकर शेती इथं देणार आहे. परंतु अजून कुठलंही फळ आलं नाही शेतीमध्ये जैन सरांच्या, तरी सरांनी मला 10-12 एकरचे शेतकरी जोडून दिलेले आहे. याचं कारण असं आहे की आपल्या कामाची पद्धत त्यांना आवडली. प्रत्येक महिन्याला प्लॉट व्हिजिट करणं, महिन्याचं शेड्यूल देणं, नुसतं देणंच नाही तर ते करून घेणं, या सगळ्या गोष्टी आपण सरांना प्रॉपर दिल्यामुळे सरांनी एक 10-12 शेतकरी आपल्याला परत लगेच जोडून पण दिले. त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी मला आज लागवडीसाठी फोन करताय. आपले रोपं अक्षरशः आज आंब्याची वेटिंगला आहे सर. आज बुकिंग केली तर 2 महिन्याने रोपं आहे. म्हणजे ही आंब्याची ताकद आज लोकांना कळाली आहे. मी एवढ्या पंचक्रोशीतल्या लोकांना सगळ्यांना जैन सरांचा नंबर आहे आपल्या युट्यूबच्या स्क्रीनवरती शेअर करणार आहे. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अजून जुन्नर, कन्नड या सगळ्या एरियातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना जर लागवड करायची असेल तर त्यांनी जैन सरांना जरी फोन केला तरी काही हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून ते मला जोडल्या जातील. त्यांची शेती बघायला जरी आले तरी ते कायम उपलब्ध असतात. खूप छान पद्धतीने माहिती देतात. प्लॉटवरती आल्यानंतर 100% जे शेतकऱ्यांसाठी त्यांचाही कनवाळा आहे का त्यांनाही वाटतंय की आज लोकांनी बदललं पाहिजे, पारंपरिक शेतीतून बाहेर निघालं पाहिजे, तर त्यांचाही तो कनवाळा आहे. सरांचाही नंबर मी स्क्रीनवर देणार आहे. एवढ्या पंचक्रोशीतील कुठल्याही शेतकऱ्यांना जर लागवड करायची असेल तर आपण जैन सरांनाही संपर्क करू शकतात. सर आपण शेतकऱ्यांना आमच्या खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. हम हर मुश्किल राहों को आसान बनाएंगे, हम हर मुश्किल राहों को आसान बनाएंगे, हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे, हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे. मेहनत की स्याही से हम अपनी तकदीर लिखेंगे, मेहनत की स्याही से हम अपनी तकदीर लिखेंगे. चाहे कुछ भी हो जाए हम पीछे नहीं हटेंगे, चाहे कुछ भी हो जाए हम पीछे नहीं हटेंगे. हम सबसे अलग अपनी एक शान बनाएंगे, हम सबसे अलग अपनी एक शान बनाएंगे, हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे, हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे, हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे. जो दुनिया कर सकती है वो हम भी कर सकते हैं, जो दुनिया कर सकती है वो हम भी कर सकते हैं. हम चांद सितारे अपने दामन में भर सकते हैं, हम चांद सितारे अपने दामन में भर सकते हैं. हम नहीं किसी का खुद पर
एहसान कराएंगे। हम नहीं किसी का खुद पर एहसान कराएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। अपनी पहचान बनाएंगे। बढ़ते कदमों को राही हम कभी ना रुकने देंगे। हम किसी के आगे अपना सिर कभी न झुकने देंगे। हम किसी के आगे अपना सिर कभी न झुकने देंगे। इस दुनिया में हम अपना सम्मान बढ़ाएंगे। इस दुनिया में हम अपना सम्मान बढ़ाएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। हम अपने दम पर अपनी पहचान बनाएंगे। कर क्या नहीं तू सकता, तू सब कुछ कर सकता है। हिम्मत न हार प्यारे, तू दुनिया बदल सकता है। कर क्या नहीं तू सकता, तू सब कुछ कर सकता है।